नमस्कार मंडळी, मी प्रदीप पवार आणि तुम्ही पाहत आहात बंजारा प्रदीप यूट्यूब चॅनल. मढी कानिफनाथ महाराज कावड यात्रेचा आजचा चौथा आणि शेवटचा दिवस सुरू झालेला आहे. आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे, कारण आज आम्ही महाराजांना गंगेचे आणलेले पवित्र जल अर्पण करणार आहोत. सध्या आम्ही मेजर वस्तीवरून पुढील प्रवासासाठी तयारी करत आहोत. सकाळचे 5 वाजले आहेत. मी आणि माझ्या सोबतचे सर्व कावडीधारक आंघोळ करून पुढच्या प्रवासाला निघायला सज्ज आहोत. थंडीच्या वातावरणात थंड पाण्याने आंघोळ करूनही मनात एक वेगळीच ऊर्जा जाणवत आहे. मेजर वस्तीवरून साधारण 3 ते 4 किलोमीटर म्हणजे जवळपास मित्रांनो, या ठिकाणी पुनर्भाग भरत असते. जवळ पोहोचलो. आता सकाळ असल्यामुळे अजून काही पब्लिक आलेली नाहीये. दुपारच्या नंतर इथे चलता पण येणार नाही, एवढी गर्दी होती. हे पहा, इथूनच मंदिर दिसत आहे. याच ठिकाणी असलेल्या सभा मंडपात मी थांबणार आहे, कारण माझ्या गावातील इतर सर्व कावडीधारकांनी त्यांची कावड मायंबा येथील बडेबाबा मच्छिंद्रनाथ महाराजांसाठी आणलेली आहे. त्यामुळे ते पुढे मायंबा येथे जाणार आहेत आणि मी मात्र इथेच मढी येथे थांबून कानिफनाथ महाराजांना जल अर्पण करणार आहे. चला, मी याच मंगल कार्यालयात या ठिकाणीच थांबणार आहे. तत्पूर्वी मला एक महत्त्वाचे काम आहे. आज सकाळी 11 वाजता मला अहिल्यानगर येथील पासपोर्ट ऑफिसमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचे आहे. त्यामुळे काही वेळासाठी मला कावड येथेच ठेवावी लागणार आहे. कावडीची काळजी घेण्यासाठी मी माझ्या मुलाला नैतिकला गावाकडून बोलावून घेतले आहे. तो इथेच थांबून कावडीवर लक्ष ठेवणार आहे. आता पुढचा प्रवासाने आजचा हा खास दिवस कसा पूर्ण होतो ते पाहूया. यानंतर मी अहिल्यानगरच्या दिशेने निघालो. रस्त्यावरचा प्रवास सुरू झाला आणि वाटेतली काही शहरं, गावे, त्या सगळ्यांचं सुंदर दृश्य मी कॅमेऱ्यात टिपलं. प्रवास चालू असताना मनात एकच विचार, एकीकडे यात्रा आणि दुसरीकडे जबाबदारी. थोड्याच वेळात मी पासपोर्ट ऑफिसला पोहोचलो. ही आहे त्या ऑफिसची मुख्य इमारत. इथूनच मी आत जाण्याचा सुरुवात केली. पायऱ्या चढत पहिल्या मजल्यावर पोहोचलो, पण ऑफिसमध्ये शूटिंग करण्यास मनाई असल्यामुळे आतील कामकाज आणि आता माझं पासपोर्टचं काम यशस्वीरित्या पूर्ण झालं आहे. आता पुन्हा मी त्या पवित्र प्रवासाकडे, कावड यात्रेकडे परत निघालो आहे. रस्त्यावरचा हा परतीचा प्रवास थकवा आहे, पण मन मात्र समाधानाने भरलेलं आहे, कारण आजचा सर्वात मोठा क्षण अजून बाकी आहे. आणि अशा प्रकारे अहिल्यानगरचं काम पूर्ण करून मी पुन्हा मढीकडे परतलो. मढीत पोहोचल्यानंतर सर्वात आधी माझ्या परिवारासोबत शांतपणे जेवण केलं. त्या जेवणातही एक वेगळीच समाधानाची चव होती. जेवण झाल्यानंतर आता तो क्षण जवळ आला होता, ज्यासाठी हे 4 दिवसांचा प्रवास सुरू होता, महाराजांना गंगाजल अर्पण करण्याचा. मी मंदिराच्या दिशेने निघालो. दुपारचे साधारण 2 वाजले होते. प्रचंड गर्दी आणि उन्हामुळे तापलेला रस्ता, पण त्या सगळ्यातून मार्ग काढत मी दर्शन रांगेत पोहोचलो. या पवित्र क्षणाचे मी माझ्या मुलाला नैतिकलाही सोबत घेतलं. दोघंही दर्शन रांगेतून पुढे सरकत होतो, मनात भक्ती, डोळ्यात समाधान. मंदिराच्या आत शूटिंग करण्यास मनाई असल्यामुळे गाभाऱ्यातील दृश्य कॅमेऱ्यात टिपता आलं नाही, पण त्या पवित्र क्षणाची अनुभूती शब्दात मावणारी नाही. मी माझ्या हातातील गंगाजल कानिफनाथ महाराजांच्या समाधीवर अर्पण केलं आणि त्या क्षणी 4 दिवसांचा सारा थकवा, सारा प्रवास एक क्षणात संपल्यासारखा वाटला.
मन भरून आलं, समाधानाने डोळे मिटले. जणू काही या यात्रेचं खऱ्या अर्थाने फळ आज मिळालं होतं. मंदिराच्या बाहेर येऊन शेजारी असलेल्या बडीबाबा मच्छिंद्रनाथ महाराजांच्या मूर्तीवरही मी गंगाजल अर्पण केलं. तसेच मंदिर परिसरातील सर्व देवतांना नम्रपणे जलार्पण करून आशीर्वाद घेतला. आणि त्या क्षणी मनात एकच भावना होती, ही 4 दिवसांची तपश्चर्या आज पूर्ण झाली. आज या 4 दिवसांच्या कावड यात्रेचा शेवट करताना मन खरंच भरून आलं आहे. कानिफनाथ महाराजांच्या कृपेने हा संपूर्ण प्रवास सुखरूप पूर्ण झाला. प्रत्येक पावलावर त्यांचा आशीर्वाद होता, म्हणूनच हे शक्य झालं. या यात्रेत जे जे सेवाभावी हात भेटले, अन्नदान करणारे, पाणी देणारे, प्रेमाने विचारपूस करणारे, त्या प्रत्येकांचं मनापासून आभार. माझ्यासोबत चालणारे माझे मित्र, गावातील सर्व कावडीधारक आणि माझा परिवार, ज्यांनी प्रत्येक क्षणी साथ दिली, तुमच्यामुळे हा प्रवास अजून सुंदर झाला. आणि हो, सगळे प्रेक्षक जे हा प्रवास माझ्यासोबत पाहत आहात, तुमचं प्रेम, तुमचा सपोर्ट हाच माझा खरा फळ आहे. 4 दिवसांचा हा प्रवास थकवा देणारा होता, पण त्याहून जास्त शिकवणारा होता. भक्ती, सेवा आणि एकत्रितेची ताकद काय असते हे या यात्रेतून दाखवून दिलं. तर चला इथेच थांबतो, पण हा प्रवास इथे संपत नाही. मी आहे बंजारा प्रदीप. तुम्ही पाहत होतात बंजारा प्रदीप यूट्यूब चॅनल. पुन्हा भेटू अशाच एका नव्या प्रवासात, नव्या अनुभवांसोबत. तोपर्यंत ओम चैतन्य कानिफनाथ महाराज की जय.